मागील 15 दिवसापासून आज पावसाचा खंड आहे. पिकं अक्षरशः वाळलेत. काय परिस्थिती आहे, काय या वर्षी परिस्थितीमध्ये मिरूग उघडा गेला. नंतर पावसाने सुरुवात केल्यानंतर लोकांनी पेरणीला सुरुवात केली. तरी पेराव की नाही लोकांनी पेरल्यानंतर उगवण झाली. आज 12 दिवस झाले पाण्याचा शितोडा नाही. जे उगवण झाले आहेत ते आज वाळून जात आहेत. बियाणाचे खूप परिस्थितीनं कोणाचे निघाले, कोणाचे नाही निघाले. आता दुबार पेरणीसाठी शासनाने बियाणं उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यावर अतोनात भयानक संकट आलेलं आहे हे. आणि आता जनावरांसाठी पाणी नाही कुठं आणि चारा नाही. गंभीर चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि तरी शासनाने या दखल घेऊन चारा उपलब्ध करून द्यावा आणि या दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत देऊन बियाणं उपलब्ध करून द्यावा. ज्या शेतकऱ्यांना मजुरीसाठी हे पैसे उपलब्ध करून निधी उपलब्ध करून द्यावा ही शासनाला विनंती. मागील 15 दिवसापासून पाणी नाही, काय परिस्थिती आहे? परिस्थिती साहेब अशी गंभीर आहे की शासनानं तातडीची दखल घेतली पाहिजे. आज 12 दिवस झाले पाऊस नाही. त्याच्यामध्ये पिकाची परिस्थिती नाजूक झाली. असं जळण्यामध्ये गणती झालीत आता पिकं. तुम्ही तात्काळ स्थळावर पाहू शकता. आणि अशी गंभीर प्रश्न आहे की ढोराचाही प्रश्न मोठा, चाऱ्याचा आहे, पाण्याचा आहे. याच्यामध्ये सतत दुष्काळ, गेल्या वर्षी पुष्कळ अतिवृष्टी झाली. त्याच्यामध्ये आज सतत 4 वर्ष होऊनही शेतकरी परेशान आहे. दरवर्षी दुष्काळ किंवा अतिवृष्टी किंवा असे नैसर्गिक संकट याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. तरी शासनाला आमची नम्र विनंती, तातडीची आम्हाला शेतकऱ्याला भरपूर काहीतरी मदत करावा आणि बियाणं उपलब्ध करून द्यावं. शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की ऑपरेशन टायगर आणि असं हे फोडाफोडीचं राजकारण करण्यापेक्षा कृषी मंत्र्यानं स्वतः थेट बांधावर येऊन शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे ते पाहावे आणि शेतकऱ्याला काहीतरी मदत करावी.